नंबर 6 द मॅजिक लॅम्प गेट स्मार्ट बुक SSC बोर्ड. जादुई दिवा. जादुई दिव्याची गोष्ट बघणार आहोत आपण. लॉंग ॲगो इन अरेबिया देअर लिव्ड अ पुअर बॉय नेम्ड अल्लादीन. अल्लादीन लिव्ड विथ हिज मदर. फार पूर्वीची गोष्ट आहे अरेबियामधली. तिथे एक गरीब मुलगा राहत होता अल्लादीन नावाचा. अल्लादीन आपल्या आईबरोबर राहत होता, मदरबरोबर. वन डे अ रिच अँड एलिगंट लुकिंग मॅन केम टू देअर हाऊस अँड सेड टू अल्लादीन्स मदर. एक दिवशी काय झालं, एक श्रीमंत माणूस जो व्यवस्थित कपडे, एकदम सुंदर कपडे घालून आलेला आहे आणि तो त्याच्या आईशी काय बोलतो, आईला म्हणतो, आय एम युअर लेट हजबंड्स ब्रदर. म्हणजे काय, अल्लादीनचे वडील नव्हते, ते फार पूर्वीच गेलेले होते. तर तो म्हणतो की मी तुझ्या हजबंडचा म्हणजे तुझ्या नवऱ्याचा भाऊ आहे, म्हणजेच अल्लादीनचा तो काका आहे असं म्हणून सांगतो अल्लादीनच्या आईला. आय लिव्ड आउटसाइड द कंट्री फॉर द लास्ट 20 years. मी कंट्री म्हणजे देशाच्या बाहेर 20 वर्ष होतो राहत. दॅट इज व्हाय यू हॅव नॉट सीन मी बिफोर. म्हणूनच तुम्ही मला बघितलेलं नाही आहे, तुमची माझी ओळख नाही, कारण मी 20 वर्ष या देशाच्या बाहेरच होतो. अल्लादीन्स मदर वेलकम हिम अँड ऑफर्ड हिम डिनर. अल्लादीनच्या आईने त्याला, म्हणजे हा जो काकाचं, त्याला वेलकम केलं, त्याचं स्वागत केलं आणि त्याला जेवायला सांगितलं की जेवूनच जा म्हणून. डिनर म्हणजे रात्रीचं जेवणाचं त्याला तिने आग्रह केला आणि त्याने तो जेवण जेवलं आहे. ओव्हर द मील द स्ट्रेंजर सेड. जेवण झाल्यावरती तो जो स्ट्रेंजर माणूस आला आता, अनोळखी माणूस जो आला आता, जो काका म्हणून सांगतो तिला अल्लादीनचा, तो म्हणतो, आय वॉन्ट युअर सन टू कम विथ मी. माझी इच्छा आहे की तुझ्या मुलाने माझ्याबरोबर यावं. आय विल टीच हिम हाऊ टू ट्रेड. मी त्याला बिझनेस कसं, ट्रेडिंग करायचं आहे, व्यापार कसा करायचा हे शिकवेन. आय विल पे हिम टू. म्हणजे जरी व्यापार शिकवेन मी, परत त्याला पैसे पण देईन माझ्याबरोबर आल्याबद्दल. अल्लादीन्स मदर इन्स्टंटली ॲग्रीड. एकदम लगेच अल्लादीनच्या आईला आनंद झाला असणार की आपल्या मुलाला कोणतरी शिकवणार आहे काम कसं करायचं, ट्रेडिंग कसं करायचं, आणि परत वरनं पैसे पण देणार. म्हणजे किती खुशच झाली एकदम इन्स्टंटली, एकदम फास्टली, एकदम त्यांनी झटपट लगेच हो म्हणली. तिने लगेच उत्तर हो म्हणून दिलं. तर नेक्स्ट डे अल्लादीन पॅक्ड हिज बिलॉंगिंग्स अँड लेफ्ट विथ हिज अंकल. दुसऱ्या दिवशी काय होतं, अल्लादीन जो आहे त्याने आपलं सगळं जे काही सामान घ्यायचं सगळं पॅक केलं आणि त्याच्या अंकलबरोबर तो निघाला. हे बघा, हा अंकल आहे अल्लादीनचा, हा अल्लादीन, हे दोघंजण निघाले. आफ्टर ट्रॅव्हलिंग फॉर मेनी अवर्स अल्लादीन अँड हिज अंकल स्टॉप्ड अ डिसोलेट स्पॉट. बऱ्याच तासांनी अल्लादीन आणि त्याचे अंकल जेव्हा गेले प्रवासाला, त्या बऱ्याच तासांनी ते थांबले एका ठिकाणी. डिसोलेट स्पॉट म्हणजे जिथे काही नाही आहे, पूर्ण जसं रेगिस्तान आहे, मोकळं पडलेलं आहे, तिथे काहीच घरावर काही नाही, अशा वेगळं पडलेल्या जागी ते थांबले. अल्लादीन लुक्ड अराउंड. देअर वॉज नथिंग इन साईट फॉर माइल्स. अल्लादीननी आजूबाजूला पाहिलं तर काय झालं, तिथं काहीच नव्हतं नजरेत त्याला, काही झाडबीड काहीच दिसलेलं नाही आहे, फक्त जमीन दिसते मोकळे पडलेले. बिफोर ही कुड आस्क हिम एनिथिंग हिज अंकल टूक आहे, चुकून लुक म्हटलं. हिज अंकल टूक आउट अ कलर्ड पावडर फ्रॉम हिज पॉकेट. मग काय झालं, त्याच्या अंकलनी तेवढ्यात त्याच्या खिशामधून एक पावडर काढली आहे, ती की जी रंगीत पावडर आहे, आणि अँड थ्रीव इट ऑन द ग्राउंड. ती पावडर त्यांनी कुठं टाकली, जमिनीवरती टाकली, ग्राउंडवरती. द नेक्स्ट मुमेंट
थोड्याच लगेच नंतरच्या क्षणात काय झाले, देअर वॉज अन ओपनिंग इन द ग्राउंड. इट वॉज अ केव. जमिनीत असं जमीन उघडली गेली आणि तिथं एक केव होती, गुफा होती. बिफोर अल्लादीन कुड रिकवर फ्रॉम द शॉक हिज अंकल कमांडेड हिम. तो म्हणजे अचानकपणे अशी जमीन उघडली आहे, गुफा दिसली आहे, ते बघून एकदम शॉकिंग त्याला झालं आहे ना, एकदम बघून फारच शॉक बसल्यासारखा, म्हणजे आश्चर्य झालं एकदम, काय हे प्रकार म्हणून. आणि त्याला कळत नाही, विचार करतोय तोपर्यंत त्याचे अंकल त्याला कमांडेड, म्हणजे अंकलनी त्याला हेच जणू आज्ञाच केली किंवा सांगितलं, गो इनसाइड द केव. अल्लादीनच्या आत जा, केवच्या आत जा म्हणून त्यांनी लगेच ऑर्डर सोडल्यासारखी केली आहे. There will be heaps of gold and treasures inside, but you will also find an old lamp there. Bring it back to me. तो म्हणतो गुफेमध्ये खाली सोन्याचे मोठमोठे ढिगारे वगैरे दिसतील, बरंच काही दिसेल तुला तिथे, दागिने वगैरे, जुना खजाना थोडक्यात. तर तू तिथं एक लॅम्प दिसेल तुला, जुना ओल्ड लॅम्प आहे, तर जुना दिवा दिसेल तुला तिथं, तर ते तू घ्यायचं आहे आणि ते मला आणून दे. ही देन गेव अल्लादीन अ रिंग. आणि मग त्याला अल्लादीनला एक रिंग पण त्यांनी दिली आहे. ठीक आहे. अल्लादीन क्लाइम्ड डाऊन द केव अँड सॉ हिप्स ऑफ ज्वेलरी, गोल्ड, डायमंड्स अँड अदर व्हॅल्युबल्स. गुफेमध्ये गेल्या गेल्या त्याला व्हॅल्युबल, फार किमती गोष्टी दिसल्या, ज्या महागड्या असतील अशा गोष्टी दिसल्या, सोनं वगैरे, सोन्याच्या गोष्टी आहेत सगळ्या, वेगवेगळे दागिने वगैरे आहेत. ही वॉज स्पीचलेस. तो बघून एकदम काय बोलायचं हे बघून एकदम शांतच झाला, स्पीचलेस झाला आहे. ही फिल्ड हिज पॉकेट्स विथ ॲज मच ॲज ही कुड टेक. तो जेवढं शक्य तेवढं आपले सगळे पाकिटं म्हणजे खिसे वगैरे सगळं भरून घेतो, पटा सगळं. ही देन फाउंड द लॅम्प लाईंग इन वन कॉर्नर. मग कुठं त्याला जाऊन एक दिवा सापडतो, एका कॉर्नरमध्ये आहे ठेवलेला. ही वंडर्ड वाय हिज अंकल वुड लिव्ह ऑल दिस रिचेस अँड वॉन्ट दिस डर्टी ओल्ड लॅम्प. त्याला आश्चर्य वाटलं की बाबा आपल्या अंकलला, आपल्या काकांना हे सगळं सोनं बिनं नको आहे, तर तो दिवा कशाला हवे एवढा जुना पडलेला. ही रॅन टू द केव्ज ओपनिंग अँड शाउटेड, अंकल आय हॅव युअर लॅम्प, कॅन यू प्लीज पुल मी आउट. मग तो जातो जिथं उघडली आहे गुफा तिथं आणि अंकलला म्हणतो की मला तुम्ही वरती घेता का, तर म्हणजे वरती खेचता का, पूल करता का, तर माझ्याकडे तो लॅम्प आहे. अंकल आय हॅव युअर लॅम्प, बरोबर, लॅम्प आहे म्हणून सांगितलं त्याने खरं तर, आणि बाहेर काढ म्हणतोय. तर हा अंकल काय म्हणतो, काका काय म्हणतात, गिव्ह मी द लॅम्प शाउटेड हिज अंकल. मला लॅम्प दे म्हणतात त्याचे काका. अल्लादीन सेड प्लीज फर्स्ट पूल मी आउट. अल्लादीन हुशार आहे, त्याला माहिती आहे बहुतेक, त्याला एक अंदाज आला की हा आपला अंकल नाही आहे, त्यामुळे तो दिवा जर दिला तिने त्याच्या काकांकडे, जो काका म्हणून घेत आहे, तर हा आपल्याला इथं सोडून तो दिवा घेऊन निघून जाईल आपल्याला इथं गुफेमध्ये सोडून. म्हणून तो आपल्या काकांना काय म्हणतो की तुम्ही आधी मला वरती घ्या, मग मी तुम्हाला तो दिवा देतो. धिस अँगर्ड हिज अंकल. यामुळे तिच्या काकांना राग आला. चॅन्टिंग सम वर्ड्स ही पुल्ड आउट सम मोर कलरफुल पावडर अँड थ्रीव इट ऑन द केव ओपनिंग. त्याने काहीतरी तोंडातल्या तोंडात पुटपुटले काही शब्द आणि ती परत पावडर काढली खिशातनं आणि परत केवच्या ओपनिंगवर तिने टाकली. ती केवच्या जी गुफा आहे तिच्या दरवाजा तिथं टाकलं तिने. ए ह्यूज बोल्डर अपियर्ड फ्रॉम नोव्हेअर अँड ब्लॉक्ड द एंट्रन्स. कुठून तरी एका मोठा शिळा आली आणि ते गुफा जी होती ती बंद झाली आहे आणि एंट्रन्स काय झाला आहे, ब्लॉक झाला आहे, बंद झाला, ज्यामुळे आता अल्लादीन बाहेर येऊ शकणार नाही आहे. अल्लादीन वॉज प्लग्ड इन टू डार्कनेस. त्याला असं त्या अंधारात ढकलल्यासारखं झालं, ओढल्यासारखं. ही वॉज बोथ स्कॅर्ड अँड सॅड. तो दुःखी पण आहे, स्कॅर्ड म्हणजे घाबरला पण आहे तो. खरे गुफेत आता अंधार आहे, तो एकटाच आहे, दरवाजा बंद झाला, आता कसं होणार आहे. ही थॉट टू हिमसेल्फ दॅट दिस मॅन कुड नॉट बी हिज अंकल. त्याने विचार केला हा माणूस आपला अंकल म्हणजे काका असू शकणारच नाही आहे. काका असते आपले हे तर असं आपलं ढकललं नसतं.
ही वॉज शुअरली अ मॅजिशियन. हा नक्कीच एक जादूगर आहे, बाकी काही नाही आहे. अल्लादीन वंडर्ड वाय दिस लॅम्प वॉज सो इम्पॉर्टंट टू द मॅजिशियन. त्याला तर एक कुतूहल वाटते की काय बरं हा दिवा त्याला का हवे होता. आज ही वॉज थिंकिंग ही रब्ड द लॅम्प. विचार करता करता त्यांनी त्या लॅम्पला, त्या दिव्याला घासलं हाताने. ऑल ऑफ सडन अ थिक स्मोक फिल्ड द रूम अँड अ स्ट्रेंज लुकिंग मॅन इमर्ज्ड फ्रॉम इट. सडन काय झाला, एकदम अचानकपणे सगळीकडे स्मोक धूर झालाय पूर्ण रूममध्ये त्या, आणि त्यातनं एक माणूस निघाला. कसा होता तो? स्ट्रेंज आहे, विचित्र आहे, वेगळा आहे तो. ही बूम्ड. जोरात तिचा आवाज आला एकदम शांतपणे. माय मास्टर, आय एम द जिनी ऑफ द लॅम्प. व्हॉट वूड युअर विश बी. मी या लॅम्पचा, या दिव्याचा जिनी आहे. आणि तुमची विश काय आहे, तुमची इच्छा काय आहे. मग काय होतं, अल्लादीन वॉज सरप्राईज अँड स्केअर्ड ॲट द सेम टाईम. तो सरप्राईज पण झाला, आश्चर्य वाटलंय, तो घाबरलेला पण आहे त्या जिनीला. कारण हा जिनी कसा दिसतोय बघा, राक्षसारखाच दिसतोय ना तो. एकदम मोठा राक्षस अचानक कुठून आलाय. अल्लादीन किती छोटा आहे, अंधारात असा राक्षस आला, आणि त्याला म्हणतोय की तुमची काय इच्छा मी पूर्ण करतो. हे म्हटल्यामुळे त्याला जरा मजा पण वाटली असणार आहे, पण घाबरला पण आहे त्याला बघून तो. इन अ क्विरिंग व्हॉइस ही सेड प्लीज टेक मी होम. थरथरत्या आवाजात, घाबरत्या आवाजात त्यांनी सांगितलं, मला इथनं घरी घेऊन जा. द वर्ड्स हॅड जस्ट लेफ्ट हिज माउथ अँड इन द व्हेरी नेक्स्ट मुमेंट अल्लादीन वॉज होम हगिंग हिज मदर. तो नुसतं बोलला त्याने की मला घेऊन जा घरी, असं मला घरी जायचं म्हणला. एवढं बोलणं होत नाही तोपर्यंत एका क्षणात तो पोचला तिकडे घरी, आणि तो आपल्या आईच्या पाशी आईला मिठी मारतोय. अल्लादीन वॉज डिलायटेड टू सी हिज मदर. त्याला खूप आनंद झाला नक्कीच की आपल्या आईला बघितलं. एवढा एकदम अचानक हा मोठी जादू घडली ही तर. अल्लादीन वन्स अगेन कॉल्ड द जिनी. दिस टाईम ही वॉज मोर एक्सायटेड दॅन नर्वस. आता यावेळेला परत जिनीला बोलवलं ना, त्यावेळेला तो आता नर्वस नाही आहे, तर एक्सायटेड आहे जास्त. आता अजून काहीतरी मागायचं त्याच्या डोक्यात चालू आहे. ही कमांडेड जिनी, आय वॉन्ट अ पॅलेस. आता काय म्हणतो तो जिनीला, आता मात्र तो एक मस्त गोष्ट मागतो की ज्यामुळे त्याचं जीवन पूर्ण सुखदायी होणार आहे. अख्खं त्याचं जीवनच बदलून जाणार आहे. तिने काय मागितलं आता, आय वॉन्ट अ पॅलेस. मला एक मोठा पॅलेस, राजवाडा हवे राहायला. टू देअर सरप्राईज इन फ्रंट ऑफ देम वॉज अ ब्युटिफुल पॅलेस विथ ब्युटिफुल गार्डन्स अँड फाउंटन्स. एका क्षणात समोर एक पॅलेस तयार झाला आहे, मोठाचा मोठा राजवाडा. तिथे वेगवेगळे गार्डन आहेत, मस्त मस्त बाग आहेत, फाउंटन आहेत, कारंजी आहेत तिथे. अल्लादीन आणि हिज मदर वेंट टू लिव्ह इन द पॅलेस. अल्लादीन आणि त्याची आई तिथे राहायला गेली पॅलेसमध्ये, त्या राजवाड्यात. दे हॅड एव्हरी लक्झरी दे नीडेड. त्यांना जे जे आरामाच्या गोष्टी हवे ते सगळ्या त्या राजवाड्यात भरलेल्या आहेत. आफ्टर सम इयर्स अल्लादीन मॅरिड द सुलतान्स डॉटर अँड लिव्ड हॅपीली एव्हर. मग काही वर्षांनी काय झालं, अल्लादीन जे अजून मोठा होतो तेव्हा एका सुलतानच्या मुलीबरोबर त्याचं लग्न होतं, आणि तो तिच्यावर कायमचा पूर्ण आनंदाने हॅपीली राहिला आहे. कायम जीवनभर सुखात राहतो तो.